नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा आपला असा एक प्रयोग आहे, मंच आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी याबद्दल आपण बोलत असतो. नेहमीच्या बातम्या तर असतातच, पण काही बाबतीत त्या बातम्यांचं विश्लेषणही आपण करतो आणि एक भूमिका मांडायचा आपला प्रयत्न असतो, काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो आणि त्यासाठीच आपला कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं, जो तो मी बघत असता. मोठा प्रतिसाद सुद्धा देत असता आणि जसं आपण म्हणतो की हा मराठी न्यूज मीडियातला पहिला आणि सध्या तरी एकमेव कार्यक्रम आहे. इतर वेळी मी जेव्हा असे विषय घेतलेले आहेत लक्ष असतं माझ्यामध्ये, अनेक प्रकारचे विषय घेतलेले आहेत, लोकांच्या बाबतीत, व्यक्तीच्या बाबतीत, घटनेच्या बाबतीत, बातमीच्या बाबतीत. पण आज लक्ष असतं माझं हे एक प्रकारे माझं फ्रस्ट्रेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय असं झालेलं आहे की त्याच्यामुळे मला फ्रस्ट्रेशन थोडंसं आलेलं आहे, काय चाललेलं आहे आजूबाजूला याच्याबद्दल मी काही बाबतीत मी स्वतःही बोलणार आहे आणि काही बाबतीत मला असं वाटतंय की मी तुमच्या मनातल्या गोष्टी सुद्धा बोलून दाखवणार आहे, की ज्या मला गेल्या काही दिवसात माझ्यापर्यंत फीडबॅक आलेला आहे. त्याही गोष्टी मांडण्यासाठी आजचा आपला कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं असा आहे. आणि मी जसं म्हणालो तसं की राज ठाकरे म्हणजे राणा आणि ठाकरे हा ड्रामा जो काही गेल्या 2-4 दिवसापासून चालू आहे, त्या बाबतीतलं हे माझं फ्रस्ट्रेशन आणि याच्यातल्या काही बाबतीतलं मी कबुली पण देणार आहे आणि त्याच वेळी हे असं का चालतंय याचं उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. कारण अनेक लोक मला असं म्हणाले सुद्धा एका मीडियाकर्मीशी बोलताना म्हणून की हे काय चाललेलं आहे, दिवसभर राणा काय बोलला, उद्धव ठाकरेंचं काय झालं, मारुतीवर काय झालं, मातोश्रीवरती हनुमान चालीसा पडला गेला की नाही, अटक झाली. दिवसभर फक्त नवनीत राणा, रवी राणा, उद्धव ठाकरे, शिवसेना, संजय राऊत, भाजपचं काय प्रत्युत्तर आहे, केंद्र काय करणार आहे, किरीट सोमय्यांच्या बाबतीत काय झालं, हा सगळा विषय चालू आहे गेल्या 4-5 दिवसापासून. आणि या बाबतीत लोक टीका सुद्धा करतायत. म्हणजे मी तुम्हाला हेही सांगतो की लोक टीका करतायत की हे दुसरं काही महाराष्ट्रात चाललं नाहीये का. खरं तर मी याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आधी केलेला आहे, ज्याच्यात मी म्हणालो की महाराष्ट्रासमोर खूप सारे प्रश्न आहेत, पण असं असताना आम्ही सकट साम टीव्हीचा मी संपादक म्हणून सांगतो, आमच्या सकट आम्ही सगळ्या वाहिन्या, न्यूज मीडिया, मराठी न्यूज चॅनल्स आम्ही राणा दाखवतोय. राणा इकडे पोहोचले, राणा तिकडे पोहोचले, तिकडे खारच्या घरातून ते बाहेर पडू शकत नाहीत कारण शिवसैनिक जमलेले आहेत, मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक जमलेले आहेत, तिकडे त्यांचा बंदोबस्त आहे. बरं, नवनीत राणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मग त्यांना जे पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पुढे काय झालं. दिवसभर फक्त हाच अजेंडा, फक्त याच बातम्या दाखवलेल्या आहेत आणि याबद्दलचं एक फ्रस्ट्रेशन अनेकांना आहे. कोणी माझ्याकडे राग व्यक्त केला. माझ्याकडे सर्वसामान्य लोक जे मला काही जण ओळखतात त्यांनी मला सांगितले, काय चाललंय तुमच्याकडे, काही बातम्या नाही आहेत का बाकीच्या अजून. त्यानंतर मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेतले अतिशय वरिष्ठ, अत्यंत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की आपण टीव्हीवरती हे का दाखवतोय, बाकीच्या बातम्या नाही दाखवू शकत, थोडंसं दाखवा, तुम्ही बेसिक बातम्या दाखवा, थोड्या वेळ दाखवा, 5 मिनिटं दाखवा, 10 मिनिटं दाखवा, पण बाकीच्या बातम्या तर दाखवा. मला माझ्या संस्थेतल्या लोकांनी पण सांगितलेलं आहे. मला ज्येष्ठ पत्रकार त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे मी नाव घेतो, माझे एकेकाळचे अतिशय वरिष्ठ सहकारी राहिलेले समीरण वाळवेकर, डॉक्टर समीरण वाळवेकर, त्यांनी सुद्धा फेसबुकवर पोस्ट लिहिलेली की काय चाललंय, हा मीडियाचा काय प्रकार चाललाय. आणि अशा असंख्य कमेंट्स आलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशा कमेंट्स अनेक ठिकाणी व्यक्त केल्या असताल, काय चाललंय मीडियाचं, न्यूज मीडियाचं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी याची कबुली मी माझ्यापुरता ठरवलेलं आहे की बाकीच्या पत्रकारांचं माहित नाही, ते उघडपणे बोलू शकतील की नाही, बाकीच्या वाहिन्यांमधल्या पत्रकारांचा मला माहित नाही, ते तुमच्याबरोबर शेअर करू शकतील की नाही, पण मला असं वाटतं की मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. मला असं वाटतं की जसं तुम्हाला मीडियाशी बोलायची इच्छा असते, तसं मला सुद्धा वाटतं की तुमच्याशी काहीतरी सांगावं, एक कन्फेस करावं, एक कबुली द्यावी आणि काय म्हणू त्याला, एक फ्रस्ट्रेशन शेअर करावं की गेले 4 दिवस जे काही कव्हरेज चालू आहे ते आम्ही सुद्धा दिलेलं आहे, साम टीव्हीने सुद्धा दिलेलं आहे. पण मला व्यक्ती म्हणून म्हणाल तर मला हे कव्हरेज, ही पत्रकारिता, एक त्याला पत्रकारिता म्हणणं याच्याबद्दलच मला आक्षेप आहेत की हे पत्रकारिता आहे का. ही पत्रकारिता असेल तर मी पत्रकार नाही असं मला तरी स्वतःपुरता म्हणायचं आहे, पण आम्ही हे करतोय. त्यामुळे आणि याबाबतीत मी फ्रस्ट्रेटेड आहे आणि मी एकटाच अशातला भाग नाही आहे. मी नावं घेऊ शकत नाही फॉर ऑब्व्हियस रिझन्स, पण फील्डमधल्या अनेक पत्रकारांनी, फील्डमधल्या हे गेल्या 4 दिवसापासून जे काही चालू आहे हे कव्हर करणाऱ्या अनेक पत्रकारांनी खाजगीमध्ये म्हटलेले की हे काय करतोय आम्ही, दिवस नाही बघायचा का, संध्याकाळ नाही बघायची का, परवा तर काहीतरी रात्री उशिरापर्यंत त्यांना कव्हर करा. आमचे सगळे जे माझ्या मागे तुम्ही बघत असाल हे लोक सुद्धा रात्रीपर्यंत थांबले होते. 1 वाजेपर्यंत कव्हरेज चालू होतं सगळ्या न्यूज चॅनल्सवरती. आणि काय दाखवतोय, राणांचं काय झालं, कोणाला का अटक झाली, पोलिसांनी कोणता गुन्हा नोंदवला, राणा विरुद्ध शिवसेना, शिवसेना विरुद्ध राणा, ठाकरेंचा बाणा, उद्धव ठाकरे काय म्हणतात, ठाकरे कोणाला जाऊन भेटणार आहेत, संजय राऊत काय म्हणतात. आता इकडे एक सांगायला पाहिजे की अशा प्रकारचं कव्हरेज यापूर्वी मीडियाने केलं नाही का, तर खूप वेळा केलेलं आहे.
म्हणजे मला अगदी ती घटना आठवते की ज्याला 26/11 26/11 म्हणतात. मी आणि काय सगळ्याच चॅनल्समधल्या लोकांनी 24 तासाचं पूर्ण कव्हरेज चालू होतं. एक एक शिफ्टमधली माणसं काम करत होती. कॉन्स्टंट मी रात्रीच्या वेळेला येऊन तेव्हाचं कव्हरेज अँकरिंग करायचो. त्याच्यानंतर सकाळी आम्ही जाऊन थोडी विश्रांती घेऊन परत यायचो ऑफिसला. असं सगळ्यांनी केलेलं आहे. रिपोर्टर्सनी तर तळहातावर जीव घेऊन काम केलेलं आहे. अनेक रिपोर्टरनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यावर पुस्तकं आलेली आहेत. त्यांनी सुद्धा कव्हरेज दिलेलं आहे. क्षणाक्षणाचं कव्हरेज दिलेलं आहे. त्या कव्हरेजचं काही एक समर्थन करता येतं कारण ते लाईव्ह घडत होतं. भारतावर झालेला तो हल्ला होता. हे कव्हरेज बरोबर आहे असं मी मानतो. कदाचित त्याहीबद्दल आक्षेप करता येतील पण किमान ते कव्हरेज काहीतरी एका महत्वाच्या मुद्द्यावरचं कव्हरेज होतं. मी सपोर्ट करेन या कव्हरेजला. जेव्हा 2019च्या निकालानंतर राज्यात अनसर्टेनिटी तयार झाली राजकीय, शिवसेनेने भूमिका दाखवली, सांगितली की आम्ही सगळे पर्याय आमच्या समोर खुले आहेत आणि त्याच्यानंतर शिवसेनेने पत्ते जाहीर केले की आम्ही काही करू शकतो. त्यानंतर पुढचे काही दिवस जेव्हा अनसर्टेनिटी अनिश्चितता तयार होती, सगळे एकमेकांची भेट घेत होते. भाजपवाले भेट घेत होते, काँग्रेस राष्ट्रवादीवाले भेट घेत होते, राष्ट्रवादीवाले शिवसेनेचे भेट घेत होते. त्यावेळी सुद्धा आम्ही कॉन्स्टंट लाईव्ह दाखवत होतो. मी समर्थन करतो त्या कव्हरेजचं. हे आम्हाला लाईव्ह दाखवावं लागलं पण त्याच्यात काहीतरी कारणं सुद्धा होती. कारण सरकार स्थापनेचं नाट्य तुम्ही टीव्हीवर बघत होता. 26/11 मी म्हणालो, मी सरकार स्थापनेचं नाट्य म्हणालो. आणि त्यानंतर सुद्धा अशा काही घडामोडी घडल्या असतील ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ कुठेतरी आग लागलेली असते, लोळ भडकलेला असतो आणि वाटत असतं काय नेमकं होतंय. त्याचंही कव्हरेज काही तासभर लांबत असतं. त्याचंही समर्थन करता येईल. पण कुठेतरी आग लागलेली आहे, माणसं कदाचित दगावली असतील, मोठं नुकसान झालं असेल, काय झालं ते कळलं पाहिजे, लोक अडकलेले आहेत. मंत्रालयातल्या आगीचं मी उदाहरणीकडे खास करून दाखवतो. दिवसभर कव्हरेज चालू होतं. मी समर्थन करतो. मंत्रालय म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीचं सगळं सत्ता कारण जिकडनं चालतं, जिकडे फाईल्स सगळ्या महत्वाच्या आहेत, तिथे आग लागलेली आहे. तिथे मानवी नाट्य सुद्धा घडत होतं. मंत्रालयातल्या त्या काही कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन आपल्या झेंड्याची मान शान राखली आणि तो झेंडा सुरक्षितरित्या बाजूला केला. हे सगळं कव्हरेज याचं मी समर्थन करतो की टीव्हीवरती हे सलग दाखवणं याचं काही एक समर्थन करता येईल. पण गेले 4 दिवस जे चाललेलं आहे, काही मोठा अतिशय मोठा मुद्दा आहे का? हनुमान चालिसा राणा दाम्पत्यानं घरी म्हणावं, स्वतःच्या घरातून झूम लाईव्ह करावं, फेसबुक लाईव्ह करावं, शिवसैनिकांना सुद्धा काय म्हणायचं असेल तर त्यांनी म्हणावं. पण काय चाललेला विषय म्हणजे असं काय का काहीतरी गंभीर आंदोलन. म्हणजे मी आणखी एक उदाहरण आंदोलन विसरलो. आंदोलनच कव्हर करायचं असेल तर मी अण्णा हजारे आंदोलन सुद्धा लाईव्ह दाखवलेलं आहे. दिवस लाईव्ह दाखवलेलं आहे सगळं. कारण भारतानं कधीही बघितलं नव्हतं 21व्या शतकात इतकं मोठं आंदोलन दिल्लीत चाललं होतं ज्याचा संबंध अण्णा हजारेंमुळे महाराष्ट्राशी होता. म्हणून आम्ही ते सुद्धा कंटिन्युअस दाखवलं. मी समर्थन करतो अशा कव्हरेजचं. पण हे आंदोलन, हे 4 दिवसातलं आंदोलन आम्ही दाखवतोय. म्हणजे निर्णय सुद्धा आम्ही घेतले. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण काय करतो. म्हणजे आपण म्हणजे मला अनेक मुद्दे याच्यात डिस्कस करायचे आहेत. पण हे कव्हरेज, हनुमान चालिसा कोण म्हणतंय नाही म्हणतंय, एक अपक्ष खासदार आणि आमदार ते येत आहेत आणि ते काहीतरी करतायत, त्याला महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्ष इतकं महत्व देतोय. शिवसेना जो इतका मोठा पक्ष आहे, मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे एवढे महत्वाचे सगळे खासदार आणि नेते आहेत. कुणाला उत्तर देत आहेत तर नवनीत राणा आणि रवी राणांना. मी तर म्हणतो नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जेवढं मीडिया अटेन्शन मिळवलेलं आहे, मुंबई जेवढं महत्व तयार केलेलं आहे, मी तर म्हणतो ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी कशा प्रकारे विचार केलाय, त्यांना कोणी हा विचार दिला मला माहिती आहे, पण ते यशस्वी झालेले आहेत. शिवसेना एका वेगळ्या कारणासाठी यशस्वी झाली कारण शिवसेनेने यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना चार्ज केलेला आहे आणि हा चार्ज त्यांना असाच टिकवता आला तर मुंबई महापालिकेमध्ये बऱ्यापैकी चांगली पॉझिटिव्ह स्थिती शिवसेनेसाठी आहे, जी आतापर्यंत जरा ढासळत असताना वाटते. या सगळ्याचा जसा बाय प्रॉडक्ट असतो तसा बाय इफेक्ट हा आहे की भाजपला तोटा आहे याचा. या सगळ्या प्रकारामुळे भाजप ज्या अग्रेसिव्हली शिवसेना महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण तयार करत होता, किरीट सोमय्या जीवाचं रान करून कुठल्या त्या धाडी आणत होते, तथाकथित भ्रष्टाचार खुले करत होते, या सगळ्यावर पाणी फेरलं गेलं. गेले आठवडाभर काय नावं चर्चेत? राणा दाम्पत्य विरुद्ध ठाकरे सरकार आणि अस्मिता काय तर हनुमान चालिसा. त्याला मुळात राज ठाकरेंनी ते सगळ्यात सुरुवात केली. सगळा अजेंडा जो मार्च पर्यंत महाविकास आघाडीच्या तथाकथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि गैरकारभार, बेशिस्त कारभाराबद्दल चालला होता, सगळा विषय निघाला तो हनुमान चालिसा, राज ठाकरे, त्याच्यानंतर रवी राणा आणि दाम्पत्य आणि ठाकरे सर, याच्यावरती सगळं चाललं. बरं, ते राजकारण होऊ दे, आपलंही त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. शेवटी राजकारण आहे ते, ज्याच्या त्याच्या पातळीला तो स्कोर करायचा प्रयत्न करेन. गेल्या काही दिवसात जे कव्हरेज आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, मला त्याबद्दल पत्रकार म्हणून बघायचंय.
हे माझेच मित्र आहेत, ह्याच्यातल्या अनेकांबरोबर मी काम केलेले जे आज फील्डवरती काम करतायत. मला त्यांच्याबद्दल एक खास वेगळा एक कोपरा आहे, हळवा कोपरा आहे. कारण मुंबईमध्ये काम करणारे पत्रकार कोणत्याही वाहिनीचे असो, पेपरचे असो, काही असो, अतिशय व्यक्तिगत पातळीला त्यांना रोजच्या रोज काम करणं हाच एक संघर्ष असतो. लांब राहत असतात, लांबून ते प्रवास करून येत असतात. मुंबईमधला अतिशय दमट वातावरणातला अतिशय प्रचंड ऊन आणि त्याच्यात दमटपणा, त्याच्यात तुम्हाला सगळीकडे जावं लागतं, त्याच्यात काम करावं लागतं. हे रोजची कटकट काय कमी, तर या आंदोलनासाठी वाहून घ्या, ठिकठिकाणी युनिट डिप्लॉय करा, त्यांच्याकडनं कव्हरेज घ्या, बाईट्स घ्या, काय होतंय ते बघा. कोणीतरी अरे 2 जणांना तिकडे राणाकडेच पाठव, अरे 2 जणांना मातोश्री कडे ठेव, एका युनिटला संजय राऊतांकडे राहून दे, एका युनिटला कोणाकडे देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटलांकडे ठेव, त्यांच्याकडे काय होतंय ते बघ, आणखी कोण असतील ते बघतील ह्याचे व्हिज्युअल्स. मग त्याच्या सगळ्या व्हिज्युअल्सच्या मागे मग त्याच्यामध्ये आज काय संजय हे सदावर्ते सुटतायत का, त्यांच्या मागे काही युनिट ठेवा. आमची अतिशय म्हणजे त्यातले सगळ्या चॅनलच्या पत्रकारांबद्दल मी प्रेमाने आणि अभिमानाने म्हणेन, एक जण 15-15 वर्षाच्या अनुभवानंतर तयार झालेले हे रिपोर्टर्स आहेत. प्रत्येकाने स्वतःचं काही एक नाव तयार केलेलं आहे. हे सगळे रिपोर्टर आणि विथ दॅट पॉवर, सगळ्या मीडियाची पॉवर, सगळ्या वाहिन्यांची ताकद कशावरती आज सगळी केंद्रित झाली होती. हनुमान चालीसा कोणी म्हणायचा, म्हणू द्यायचा की नाही, त्याच्याबद्दल शासकीय शासन असलेल्या पक्षाचं काय म्हणणं आहे, घरावरती काय झालं होतं, ह्या मुद्द्यांसाठी ज्या लोकांनी, याच्यापैकी अनेक जणांना पुरस्कार मिळालेले पत्रकार, लांबून येणारे पत्रकार, महिला पत्रकार, पुरुष पत्रकार, त्याच्यामध्ये पुन्हा या मुद्द्याकडे तर मी जातच नाही. महिला पत्रकारांचे स्वतःचे इश्यूज असतात. आपल्याकडे एकीकडे आजही मुंबईसारख्या शहरामध्ये चांगली स्वच्छतागृह नाहीत आणि अशा वातावरणात आमच्या महिला पत्रकार, आमच्या या भगिनी दिवस दिवस तासन तास तिकडे कव्हरेजसाठी उभ्या असतात. कधी विचार केलाय आपण म्हणजे समाज म्हणून सगळ्यांनी, पण करावं लागतं, निर्णय तर घ्यावे लागतात, रिपोर्टर तर पाठवला पाहिजे आणि रिपोर्टरमध्ये मुली असल्या पाहिजेत, महिला असल्या पाहिजेत आणि याची जबाबदारी त्यांनाही माहीत असल्यामुळे त्याही तक्रार करत नाहीत. या सगळ्याचे विचार आपण कधी केलेले? त्या सगळ्या कव्हरेजच्या पाठी एक यंत्रणा जेव्हा राबत असते तेव्हा ऑफिसमध्ये सुद्धा मी काल जसं म्हणालो तसं 1-1 वाजेपर्यंत ही सगळी मुलं, प्रत्येक चॅनलमधली आउटपुटची इनपुटची मुलं मुली सगळे काय कोणत्या कशासाठी सगळी मरतायत. राणाचं काय झालं, ठाकरेंचं काय झालं, मातोश्री बाहेर काय झालं, खारच्या घराबाहेर काय झालं, सगळीकडे हे कव्हरेज द्यायला पाहिजे होतं का. मी पुढे येणार आहे त्या टप्प्याबद्दल, पण मला हे याचं वाईट वाटतं की या सगळ्या लोकांना आपला महत्वाचा आयुष्याचा काळ, ह्या सगळं कव्हरेज, टेलिव्हिजनच्या 10 सेकंदासाठी एक मोठी रक्कम मोजावी लागते तुम्हाला. हा एवढा सगळा खर्चिक आपण जो वेळ दिला तो कोणत्या बळावरती दिला. आज आम्ही काही बातम्या दाखवलेल्या, तिकडे कोकणामध्ये जिकडे नव्या नाणारचा प्रकल्प येऊ घातलेला आहे त्या गावामध्ये जमिनी विकत घेतलेल्या आहेत परप्रांतीयांनी. आज आम्ही बातमी ती मोठी दाखवली आणि अशा भरपूर बातम्या आहेत महाराष्ट्रात दाखवण्यासाठी, भरपूर बातम्या आहेत, भारतभरात आहेत. उत्तर भारतामध्ये मोठी लाट येते, पाकिस्तान आणि एकूणच उत्तर भारताच्या क्षेत्रामध्ये 46 डिग्रीच्या पलीकडे तापमान जाणार आहे. आम्ही बातमी नाही दाखवली, आम्ही दाखवलं राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे आणि ठाकरे घराणं. एलॉन मस्क ट्विटर विकत घेतो, ही एक अतिशय महत्वाची डेव्हलपमेंट आहे जी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आम्ही ती बातमी फारशी दाखवली नाही. माधव गोडबोले एक महत्वाचे प्रशासकीय अधिकारी वारले काल, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन याच्यावरती खरं तर कार्यक्रम करायला हवे होते. त्यांनी काय काय लिहून ठेवलेले, त्यांच्या शेवटच्या पुस्तकाचं महत्वाचं काय होतं, ज्याच्यात त्यांनी हे दाखवून दिले येण्याचा प्रयत्न केलेला आहे की जिन्ना जाणार पुढच्या काही महिन्यात हे माहीत असताना सुद्धा गांधी आणि नेहरूंनी पाकिस्तानची फाळणी, भारताची फाळणी होऊ दिली, पण त्यांच्याबद्दल काय नाही, छोटीशी बातमी फक्त गेली असेल. अशा आणखी मी तुम्हाला काही काही बातम्या सांगू शकतो जे काय खूप महत्वाच्या होत्या, ज्या बातम्या तुलनेनं पुढे गेलेल्या नाहीयेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेतच, शिक्षकांचे प्रश्न आहेत, अतिरिक्त साठ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या अडचणींचे प्रश्न आहेत. राजकीय बातम्या सुद्धा इंटरेस्टिंग खूप मोठ्या घडतायत, त्याहीकडे आपलं लक्ष नव्हतं. आमचं सगळ्यांचं लक्ष होतं या सगळ्या घटनांकडे, कारण त्याच्यातले व्हिज्युअल्स इंटरेस्टिंग होते. मी अनेकदा असं म्हणतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला त्यावेळी त्या बातमीदारीमध्ये सुरुवातीला असं होतं की एक संपूर्ण, ज्याला आपली थाळी असते ना, जेवणाची थाळी, कुठलीही म्हणा, नॉनव्हेज म्हणा किंवा व्हेज म्हणा, 10 गोष्टी असतात ना, 4-5 गोष्टी असतात, त्या सगळ्या सकट एक समग्र जेवण तुम्ही जेवता. त्याच्यानंतर झालं असं की लोकांना आवडीचं द्या, लोकांना आवडीचं द्या असं ठरवून, आता हे कोणी ठरवलं, कसं ठरलं मला, पण हे असं ठरत गेलं. आणि ज्याला आपण म्हणू ना, समजा एका ठिकाणी आपल्या आधीच्या जेवणात समजा काहीतरी थोडी चटणी असेल, थोडंसं एक अंडा करी पण ठेवली असेल, एका बाजूला काहीतरी गोड पण ठेवलं असेल, कांदा पण ठेवला असेल, पण त्याचवेळी आणखी काहीतरी चांगलं ठेवलं असेल. पण झालंय असं की आता सगळं मसालेदारच द्या. आणि काल जो सगळा कंटेंट दाखवला जात होता गेले 3-4 दिवस, तो तर आता नुसतं मसालेदार नाही, डायरेक्ट तिखटच ठेवा जेवायला, तिखटाची पूडच ठेवा, डायरेक्ट तिखटच खायचं. काय हे आपण दाखवणार आहोत? काय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणखी मोठे प्रश्न नाही, जगाच्या पातळीला काही आणखी घडत नाही, काहीतरी इंटरेस्टिंग आपण नाही का दाखवू शकत? हे बरोबर, हे प्रश्न जसे तुम्हाला पडतात तसे आम्हालाही पडतात. पण प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं ज्याच्यात रिफ्लेक्ट होतं
त्या सगळ्या आमच्या या TRPच्या व्यवस्थेमध्ये लोक या घटना घडामोडी पाहतात हे वेळोवेळी लक्षात आलेलं आहे. उत्तमोत्तम मुलाखतीचे कार्यक्रम चालत नाहीत हे आकड्यांनी सिद्ध झालेलं आहे. वेगळ्या प्रकारच्या बातम्या, सॉफ्ट न्यूज ज्याला म्हणतात, आता हार्ड न्यूज सॉफ्ट न्यूज हा फरक करावा का, पण सॉफ्ट न्यूज ज्याला म्हणतो त्या बघितल्या जात नाही, त्याला पुरेसा प्रतिसाद नसतो. कारण तिकडे काहीतरी दाखवलं जात असताना एका बाजूला सदावर्ते दाखवले की लोक तिकडे वळतात. सदावर्ते सेलिंग म्हणजे मी न्यूजच्या अर्थानं म्हणतो सेल होणारा आयटम आहे. मी लक्षात घ्या, मी व्यक्तीबद्दल म्हणत नाहीये, बातमी मूल्याच्या बाबतीत म्हणते सेल होणारा आयटम आहे, बघितला जातो तो. आणि हेच कंपल्शन सगळ्या वाहिन्यांच्या डेस्कवरच्या लोकांवरती असल्यामुळे, कारण आम्ही सगळे एकाच मुशीतून तयार झालेलो आहे, आम्ही ते दाखवतो, लोक ते मोठ्या प्रमाणात बघतात, ते पुन्हा सिद्ध होतं. पुन्हा पुन्हा आमच्या या नंबर गेमवरनी सिद्ध झालेले की लोक काय बघतात. आज एंटरटेनमेंटमध्ये सासू सुन्यांची भांडणं आणि घराघरात होणारी भांडणं का दाखवली जातात आणि भयानक षड्यंत्र का दाखवली जातात, याच्या मागे तिकडचे पटकथाकार मूर्ख नसतात, सिरियल बनवणारे चॅनल मूर्ख नसतात. त्यांना माहिती की हे दाखवल्यानंतर लोक ते बघतात. हे वर्षानुवर्षाच्या अभ्यासानं सिद्ध झालेलं आहे, म्हणून ते तसं दाखवत असतात. आमच्या इथे सुद्धा जेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल, बऱ्याच काळामध्ये स्पोर्ट्सचं कव्हरेज चॅनल्समधून जवळपास गेल्या जमा आहे, एंटरटेनमेंटचं कव्हरेज जवळपास गेल्या जमा आहे. त्याचं कारण जणू काही चॅनल्सना पडलेली नाही अशातला भाग नसून वर्षानुवर्षाच्या अभ्यासानं हे लक्षात आलेलं आहे की लोकांना अशा प्रकारच्या बातम्या आवडतात. डिटेल बघण्याच्या ऐवजी थोडक्यात बघायला आवडतं. काहीतरी सिरियस मुद्दा एलॅबोरेट करून दाखवण्यापेक्षा वेगवान घडामोडी घडत असलेला काहीतरी नाट्यपूर्ण आवेशपूर्ण काहीतरी असेल ते बघायला आवडतं. आणि हे सगळं वेळोवेळी दिसत असल्यामुळे, रिसर्चने सिद्ध झाल्यामुळे आम्ही ते दाखवत असतो. म्हणून मी म्हणतो काय, मी जे म्हणतोय त्याबद्दल तुम्ही मला विचारू शकता, अरे मग तुम्ही काय करत होता, साम टीव्ही काय करत होता. साम टीव्ही सुद्धा हेच करत होता, गरज पडल्यास आम्ही तेच करत राहू, हे मान्य करून सुद्धा ते करत असतानाचं कंपल्शन, ते करत असतानाचं फ्रस्ट्रेशन तुमच्या समोर मांडायचं मला वाटलं की कोणीतरी हे बोललं पाहिजे. कारण मला असं दिसतं की पत्रकारांमध्ये तर ते खूप आहे. मी नाव नाही घेणार, पण माझा एकेकाळचा कलिग राहिलेला एक पत्रकार आहे, त्याने अशी पोस्ट टाकली होती. त्याने 6 वर्षापूर्वी मीडिया सोडला, न्यूज मीडिया तो त्याने सोडला आणि तो एका वेगळ्या क्षेत्रात गेला. त्याने असं लिहिलं, मला माझा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतलेला अतिशय योग्य आहे हे गेल्या काही 4 दिवसातल्या कव्हरेजमधून कळलं. आणि मला खात्री आहे, मला असं वाटतं, मला अशी खात्री आहे की बहुतेक पत्रकारांना असं वाटलं असेल की 4-5 दिवसात ज्या प्रकारचं कव्हरेज आहे ती पत्रकारिता काही खरी पत्रकारिता नाही. आणि त्यांना वाटलं असेल की आपण हे काम करायचंय का. मी पुन्हा सांगतोय, गेले 4 दिवस हा अपवाद ठरला तर एक वेळ दिलासा तरी आहे, पण हेच जर का असं दाखवी अशी काहीतरी, आता अनेकदा असं कव्हरेज पण बघितलेलं आहे. संजू बाबा मुंबईतून जाणार येरवाडामध्ये, पूर्ण त्यांच्या मागे दाखवा. संजय दत्त, अरे एका गुन्हेगाराला घेऊन तिकडे पाठवलं जात आहे, त्याच्यात काय दाखवायचं. पण आम्ही दाखवलं, ते हिट ठरलं, त्याचा आम्हाला फायदा मिळाला. मी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मी जेनेरिक दृष्ट्या म्हणतो, मीडिया म्हणून त्याचा फायदा मिळाला, मग आम्ही ते दाखवतोय. संजू बाबा आता झाले मोकळे, आता संजू बाबा विषय राहिला नाही, मग आता कोण, आता गुणरत्न सदावर्ते, मग पुढे कोण, रवी राणा दाम्पत्य, आणखी कोणीतरी येत राहील. त्याच्या जोडीला भावनिक राजकारण होतच आहे. राज ठाकरेंनी आता मुद्दा घेतलेला आहे, त्याचंही विश्लेषण मी केलं की भावनिक राजकारण का करावं लागतं राज ठाकरेंना. जसं आम्हाला TRPचं कंपल्शन आहे, त्यांना मतांचं कंपल्शन आहे. त्यांना लक्षात आलं विकासाचे मुद्दे चालत नाहीत, आमच्याकडे सॉफ्ट न्यूज चालत नाहीत, राज ठाकरेंसाठी विकासाचे मुद्दे चालत नाहीत. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं राजकारण निवडलं, आम्ही या अशा प्रकारचा आवेशपूर्ण भावनिक आणि नाट्यमय दृष्टीचा कंटेंट निवडला. लक्षात घ्या, दोन्ही पॅरलल गोष्टी आहेत, राज ठाकरेची बदललेली भूमिका आणि मीडिया ज्या प्रकारे कंटेंट दाखवतोय. आणि या सगळ्यामुळे मी शेवटी येतो तुमच्याकडे, कारण तुम्ही प्रेक्षक लोक हे सगळं बघत असता, तुम्ही ते दाखवून देत असता. मतदान जसं तुम्ही करता तसंच तुम्ही जे बघत असता ते नंबर्समध्ये दिसतं, ते नंबरमध्ये दिसतं. म्हणजे ते नुसतं नंबर टीव्हीच्या नंबरवरती नाही, डिजिटलच्याही नंबरवरती दिसत असतं. मी अनेकदा माझे जर काही नुसते जुने व्हिडिओ जरी बघितले, जे मी लक्ष असतं माझ्यामध्ये मी करतो, त्याच्यात सुद्धा लक्षात येतं की कोणत्या विषयांना सर्वात खूप व्ह्यूज मिळालेत, कुठल्या विषयांना कमी मिळालेले. उदाहरणार्थ, मी जर का तुम्हाला तापमान वाढ हा अतिशय महत्वाचा विषय आहे की त्याच्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होतोय, आंब्यावर परिणाम झालेला आहे, आपल्या जगण्यावर परिणाम होतोय. 44-45 डिग्री आता कॉमन होऊ लागलेले आहे. मुंबईत 40 डिग्री तापमान ओलांडू लागलेले आहे. या विषयावरती असं जर का व्हिडिओ केला, त्याला तुम्हाला सांगतो 2-5 हजार व्ह्यूज मिळाले तरी मी म्हणेन खूप मिळाले. तेही मिळतील की नाही मला शंका आहे. पण असे अनेक विषय मी तुम्हाला सांगेन, जरा चमचमीत आहेत, जरा चटकदार आहेत आणि ते छान पद्धतीने मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला अगदी काही लाख व्ह्यूज सुद्धा मिळू शकतात. आणि त्यामुळे ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही तुमचा बार रेज केला नाही, तुम्ही तुमच्या अपेक्षा वाढवल्या नाही, तुम्ही अधिक चांगलं बघण्यासाठी दबाव आणला नाही आमच्यावरती. तर तुमची आवड हीच शिरोधार्य मानून प्रेक्षक राजा, आमचा मायबाप, प्रेक्षकाच्या मागण्यास आम्ही शिरोधार्य मानू आणि हाच कंटेंट दाखवत बसू. आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट होत राहू. पण ठीक आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आणि मी जसं म्हणालो तसं
हे एवढं सगळं बोलतोय म्हणून आता उद्यापासून आम्ही हे सगळं दाखवणं बंद करू का? नाही, आम्ही हे दाखवणार. पण आम्ही सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने एक भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी जसं म्हणतो तसं खूप धाडसाची भूमिका आहे की शक्य तितक्या प्रमाणात, मी पुन्हा शब्द सांभाळून वापरतो, शक्य तितक्या प्रमाणात आम्ही तासन तास लाईव्ह दाखवणं. नुसतं कोण कुठे गेलं, कोणाची गाडी सुरू झाली, थोडीशी दृश्य अशी तशा अशा प्रकारे आमच्या माणसांवर आणि एकूणच पत्रकारितेवर अन्याय करणाऱ्या गोष्टी, प्रक्रिया, अशी तथाकथित बातमीदारी पत्रकारिता टाळायचा प्रयत्न करू. आम्ही दाखवू, शक्यतो कमी करायचा प्रयत्न करू. आम्ही महाराष्ट्राच्या बाकीच्या बातम्या दाखवू. आम्ही आणखी बाकीचं कव्हरेज जे तितकंच महत्त्वाचं आहे आणि अशा अनेक बातमी, जसं आज तुम्हाला कोकणातली बातमी सांगितली, आम्ही या बातम्या मोठ्या करण्याचा प्रयत्न करू. आम्ही या बातम्या दाखवायचा प्रयत्न करू. आशा आहे जर का पटलं तर बाकीच्या माध्यम संस्था, मान्यवर माध्यम संस्था सुद्धा त्याचा विचार करतील, जे त्यांच्यासाठी, पत्रकारितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. आणि सगळ्यात मोठी आशा म्हणजे तुमच्याकडून तुम्ही याला प्रतिसाद दिला तर या प्रयोगांना अर्थ आहे. अन्यथा मी आधीच म्हणालेलो आहे, आम्ही प्रेक्षक, मायबाप प्रेक्षकाचा आदेश शिरोधार्य म्हणून आम्ही हे दाखवत बसू, पण त्याची एक किंमत आपण सगळे समाज म्हणून चुकवू. ते म्हणजे आपला सगळ्यांचा बौद्धिक बार रेज, आपलं स्टँडर्ड आपण कमी करून टाकू. आणि एकदा का लोक अशा प्रकारे वागतात हे लक्षात आल्यानंतर राजकारणी याच्यावरती पोळी भाजून घेणार. आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना हवंच आहे. महत्वाच्या विषयावरनं जर का लक्ष भरकटत असेल तर त्यांना हवंच आहे. मग मीडियाला बिझी ठेवा. मीडिया याच्यात कव्हरेजमध्ये बिझी राहिला की मीडिया त्या प्रश्नांकडे जाणार नाही. कोणते प्रश्न? परीक्षा पेपर फुटी होत आहेत, सरकारी जागा, अनेक लाखो जागा रिक्त असून त्या भरल्या जात नाहीयेत, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. महाराष्ट्रामध्ये काय आता सगळे सुजलाम सुफलाम आहे? पाण्याचा प्रश्न कुठेच नाहीये. भारनियमनाचे प्रश्न, त्याच्यावरती मेजर कार्यक्रम होऊ नयेत का? अजूनही काही दहशतीचे प्रकार होत आहेत, सामाजिक अस्वस्थतेचे विषय आहेत आणि सिव्हिक इश्यू तर खूप आहेत. याच्यावरती बोलायचं नाही का? मग या प्रश्नांना मांडून घ्यायचं असेल मीडियावरती तर दबाव तुमचा हवा. त्यासाठी तुमचं लक्ष हवं, ते लक्ष आमच्यावर हवं आणि हे तुमचं लक्ष असायला हवं. हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आजचं लक्ष असतं माझं. आमचा खास कार्यक्रम घेण्याचा मी प्रयत्न केला. मी आज कमेंट्स घेणार नाही, कारण मी जसं म्हणालो तसं हा माझा सोलो मोनोलॉग होता, माझा आजचा मोनोलॉग. त्यामुळे पण तुम्ही कमेंट्स करा, मी त्या नक्की वाचेन. तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही जरूर सुचवा, अशी तुम्हाला विनंती आहे. आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत हे जावं. एक मी धाडस केलेलं आहे, पत्रकार असून सुद्धा माझ्याच फ्रॅटर्निटीबद्दल स्वतःसह आम्ही एकीकडे मी कबुलीही दिलेली आहे, पण त्याचवेळी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही म्हणून एक भूमिकाही घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो आवडेल अशी आशा आहे. हा प्रयोग आशा करूयात आपण माध्यमाचं स्टँडर्ड अशा प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमची साथ लाभेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, तुम्ही मला टॅग करून सुद्धा कमेंट करू शकता. त्याचप्रमाणे यूट्यूबवर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्ही दररोज न चुकता वेगवान, विविध, विश्वसनीय, हे माझे शब्द खरे ठरवत यासाठी मी प्रयत्न करत असतो. विविध, वेगवान आणि विश्वसनीय कव्हरेजसाठी पाहत रहा साम टीव्ही.